श्री स्वामी समर्थ. प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा, तुझा दास मीही स्मृतीना मनाला. क्षमेची असे याचना तोम पदाला, समर्था तुम्हावीन प्रार्थू कुणाला. किती सुंदर वाक्यरचना केली आहे. आपण आपल्या प्रपंचामध्ये पूर्णपणे गुंतून जातो, पण स्वामींचा आपल्याला विसर पडून जातो. पण स्वामी महाराज क्षणोक्षणी आपल्याला आठवण करून देतात की आपण इथे कशासाठी आलेलो आहोत. खूप सुंदर ताईंच्या आयुष्यामध्ये देखील असंच काही घडलेलं आहे. खूप सुंदर अनुभव ताईंना स्वामींनी दिला. हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले, प्रत्येक भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील स्वामींनी मला दिलेले खूप मोठे अनुभव सांगणार आहे. अनुभव सांगण्याचा एकच उद्देश आहे, ज्या कोणी माझ्या ताई बहिणी भाऊ या परिस्थितीमध्ये असतील त्यांना एक नवी दिशा, आशा, प्रेरणा आणि स्वामी सेवा करण्यात खूप मनापासून त्यांनी स्वामी सेवा करावी या हेतूने मी हा अनुभव आज येथे शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. स्वामी भक्तांनो, आज जे काही येथे मी सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. मला स्वामी काय, स्वामी सेवा काय हे काही एक माहीत नव्हतं. ज्यावेळेस मी शाळेमध्ये होते त्यावेळेस आमचे एक सर होते. ते आमच्याकडून दर गुरुवारी महाराजांची आरती करून घेत होते. तेव्हाच स्वामी माझ्या आयुष्यात आले होते. स्वामींनी तेव्हाच माझ्या बोटाला धरलं होतं, पण आम्हाला काही कळालं नाही. मी कधी स्वामींचं काहीच केलं नाही. मला मांसाहार करायला फार आवडत असे. लग्नाच्या अगोदरच मी खूप मांसाहार करत असे. त्यानंतर माझे लग्न जमत नव्हते. खूप दिवसांनी प्रयत्न करून माझे लग्न जमले. लग्न झाले. आता संसाराला सुरुवात झाली. मला एक बहीण आणि एक भाऊ होता. आमची परिस्थिती ही जेमतेमच होती. फार काही नव्हते. वडील हे ड्रिंक करायचे, त्यामुळे जी काही हे व्हायचं आईच सर्व काही करत असे. आईनेच आमचे शिक्षण वगैरे सर्व काही केलं होतं. सर्व जबाबदारी तिच्यावरतीच होती. पण आई जिथे म्हणेल तिथे लग्न करायला आम्ही सर्वजण तयार होतो. मोठ्या बहिणीचं लग्न झालं, पण तिचे सासरचे हे खूप वाईट होते, त्यामुळे तिचा डायव्हर्स झाला. त्यानंतर माझे लग्न झाले. माझे लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षाचा काळ गेला. माझ्या आयुष्यात देखील तसंच काही घडत होतं. माझ्या सासूबाई देखील खूप कडक होत्या. सासरेही मला काहीही बोलायचे. मिस्टरांची साथ नव्हती, तेही खूप कडक स्वभावाचे होते. त्यांनाही काहीही बोललेलं काहीच आवडत नसायचं. त्यामुळे मला काय करावं तेच कळत नसायचं. मला एक मुलगा एक मुलगी झाली. आमच्या घरामध्ये देवाचं कुठलंच काहीच केलं जात नसायचं. अक्षरशः देवाला 1-2 महिने आंघोळ देखील घातली जात नसायची. इतकी भयंकर परिस्थिती आमच्या घरामध्ये होती. खूप निगेटिव्हिटी घरामध्ये भरलेली होती. रोज भांडणं घरात हमखास संध्याकाळीच होत असायचे. त्यामुळे खूप वाईट वाटायचं. काय करावं काहीच कळत नव्हतं. मी जर काही केलं, सासरी माहेरी गेले तर सर्व लोक आम्हालाच नाव ठेवतील की यांना सवय आहे. कारण मोठ्या बहिणीचं असं झालेलं असल्यामुळे मला काय करावं तेच कळत नव्हतं. खूप सासूरवास मी सहन करत होते, पण एक सीमा असती. प्रत्येक मुलगी सहन करते, पण तिच्या सीमेच्या पलीकडे गेल्यानंतर ती आता काहीच करू शकत नाही. असंच माझ्या बाबतीत देखील झालं. एक मुलगा एक मुलगी झाली तरी देखील यांच्यामध्ये काहीच बदल नाही. म्हणून मी खूप टोकाची भूमिका घेतली की आता मला राहायचंच नाही, मी आता जाणार आहे. माझ्या मुलांना घेऊन मी माझ्या माहेरी आली. माहेरी आल्यानंतर आता मी जाणारच नाही असं मी ठरवलं. त्यानंतर आईची मला सपोर्ट होता की ठीक आहे, पण आईला खूप टेन्शन काळजी होती की पहिल्या मुलीचं असंच झालं आणि हिचं देखील असंच. माझी आई खूप सेवा करत होती. महाराजांची ती खूप निस्सीम भक्त होती. महाराजांचं रोज ती स्वामीचरित्र वाचायची. अक्षरशः तिच्या मुखामध्ये महाराजांचं
पूर्णपणे स्वामीचरित्र पाठ झालेलं होतं. ती मला सांगायची की तू सेवा कर, पण माझा विश्वास नव्हता. मी म्हणायचे नाही, स्वामी वगैरे काही नाही. जर स्वामी असते तर तुझ्या आयुष्यात किती बदल झाले असते. माझ्या वडिलांमध्ये बदल झालेले नव्हते. ते बघून मला असं वाटायचं की नाही, सेवा वगैरे काही नसतं, कुणामध्येच काही बदल होत नाही असं मी म्हटलं. त्यानंतर मग माझी आई म्हटली, अगं असं करून जमत नाही. त्याच वेळेस महाराजांनी एक योगायोग घडून आणला की आम्हाला अक्कलकोटला स्वामी महाराज घेऊन गेले. आम्ही सर्वजण अक्कलकोटला गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं. तिथे महाराजांना एक श्रीफळ मी अर्पण केलं की सर्वांनी सांगितलं की तू महाराजांना बोल, श्रीफळ अर्पण कर, तुझ्या मनातील इच्छा जी काही असेल ती तू महाराजांना सांग. मग मी श्रीफळ घेतलं, खडीसाखर घेतली, माझ्या मनातील इच्छा बोलली की मला तिथून त्या घरातून बाहेर काढा आणि माझा सुखी संसार होऊ द्या, मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, असं मी स्वामींना तिथे बोलली. त्यानंतर श्रीफळ अर्पण केलं. आम्ही तिथून घरी आलो. घरी आल्यानंतर एका महिन्यामध्ये पुन्हा आमचं दिंडोरी येथे जाणं झालं. तिथे गेल्यानंतर आम्ही नाईट सेवेसाठी गेलो होतो. महाराजांची सी लीला होती, सर्व काही महाराजच करून घेत होते. दिंडोरीला गेलो. तिथे गेल्यानंतर रात्रभर आम्ही भैरवचंडी केली. प्रत्येक ओवाचला देवीच्या सप्तशतीला ओवाचला कालभैरवाष्टक म्हणून तिथे रात्रभर सेवा होती. आमची सेवा पहाटे 4-4:30च्या दरम्यानमध्ये संपली. मी खूप मनापासून ती सेवा केली. त्यानंतर प्रश्नोत्तर तिथे केले की असा प्रश्न आहे की माझे सासरचे मला घेत नाही, घेऊन जात नाही, की असा घरामध्ये खूप असा प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी खूप सारे सेवा दिल्या. 3 गुरुचरित्राचे पारायण, मला जवळपास 28 दुर्गा सप्तशतीचे पाठ, त्यानंतर स्वामीचरित्राचे पाठ आणि खूप सारे उपाय करायला त्यांनी सांगितले होते. मग मी घरी आली तरी काही माझी सेवा सुरू नाही. मला विश्वासच येत नव्हता. काय म्हणजे स्वामी काहीतरी मला दाखवावं असं मला वाटत होतं. अगोदर काहीतरी पॉझिटिव्ह माझ्या बाबतीत घडावं, मग मी सेवा करेल असं मी म्हणत होती. त्याच दरम्यान काय झालं, स्वामी भक्तांनो, माझे जे चुलते आहे त्यांची जी गाय आहे ती आजारी पडली. गाय आजारी पडल्यानंतर ती गाय इतकी आजारी पडली की ती अक्षरशः काहीच खात पीत नव्हती. आणि माझी चुलती ही खूप स्वामींची निस्सीम भक्त, तिचाही स्वामींवरती प्रचंड विश्वास. जे करतील ते माझे स्वामी करतील. ती स्वामींपुढे तारक मंत्र म्हणायची, दुर्गाचं रुद्राचं तीर्थ त्या गाईला पाजत असायची. मी तिला खूप हसायचे की यांनी काही होऊ शकतं का, काहीही करते, डॉक्टर जिथे काही करू शकत नाही तिथे हे तीर्थ काय करणार, असं म्हणून मी तिच्यावरती खूप हसायची. पण स्वामी भक्तांनो, 15 दिवसानंतर ज्या गाईने 15 दिवस काहीच खाल्लं नाही, 15 दिवसानंतर त्या गाईने घास घेतला आणि तो वार होता गुरुवारचा. ज्या दिवशी गाईने घास घातला, गाई पाणी पिऊ लागली, चारा खाऊ लागली. माझी चुलती आली आणि खूप रडू लागली की माझ्या स्वामींनी गाईला उठवलं. असं म्हटल्यानंतर माझ्या अंगाला खूप शहारे उभे राहिले. खरंच हे शक्य आहे का? कारण आम्ही तर तिला पुरवण्याची देखील तयारी केली होती. तिला कुठे पुरवायचं याविषयी देखील आम्ही बोललो होतो. मी लगेच धावत पळत बाहेर आली. बघितलं तर गाईच्या अंगावरती खूप तरतरी आलेली होती. गाय उठून उभी राहिलेली होती. जी गाय खाली बसलेली होती ती उभा राहिली होती आणि चारा खात होती. हे बघून डोळ्यातून अश्रू आले. नाही, खरंच कुठली तरी अदृश्य शक्ती आहे आणि ती काम करते, हा विश्वास स्वामींनी मला दाखवून दिला. आणि त्या दिवशी मी स्वामींना मानलं आणि त्यानंतर स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. मी दुर्गा सप्तशतीचे पाठ करायला सुरुवात केली. आता मी पाठ करू लागली होती, महाराजांची सेवा करू लागली होती आणि माझी सेवा जवळपास संपत आली होती. त्याच वेळेस एक निर्णय झाला की सर्वांची बैठक बसवायची. जो अंतिम निर्णय होईल तो होईल असं ठरलं. मग माझ्या मामाच्या घरी आमची बैठक ठरली. सर्व पाहुणे आले होते, सासू सासरे मिस्टर, त्यांचेही पाहुणे, आमचेही पाहुणे, सर्वजण आले आणि आम्ही एकच मागणी केली. सर्व काही झालं, कोण कसं करतं, काय करतं, सर्व बोलणे झाले आणि मला राहायचं नाही. आणि जर तुम्हाला मला घेऊन जायचं असेल तर मला त्या घरातून तुम्ही सेपरेट, म्हणजे जिथे आमचं हे होतं मेन गाव होतं, माझ्या मिस्टरांचा जॉब होता, तिथे मला घेऊन जा असं मी त्यांना सांगितलं. ज्यावेळेस ते सांगितलं, या निर्णयाला ते मानायला तयारच नव्हते. नाहीच म्हणत होते की मी माझ्या आईवडिलांना सोडून कुठेही जाणार नाही असं ते म्हणत होते. त्यांना संसारही लागत होता, म्हणजे मुलेही लागत होते आणि मी तिथेच राहावं असं वाटत होतं. पण माझी तिथे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण मला खूप त्यांनी छळलेलं होतं. ते प्रत्येक क्षण आठवलं तर मला खूप रडायला यायचं. मग सर्वजणांनी खूप हे केलं. त्यानंतर शेवटच्या क्षणी मी महाराजांना खूप अंतःकरणापासून हाक मारली, आईने हाक मारली, आता स्वामी तुम्हीच काय करायचं ते करा. आणि शेवटच्या क्षणी ज्यावेळेस सर्व बैठक उठणार त्या क्षणी माझे मिस्टर हे कबूल झाले, मी जायला तयार आहे, पण मी जास्त दिवस जाणार नाही, 6च महिने जाऊन बघेल.
6 महिन्यात आमचं व्यवस्थित झालं तर ठीक आहे, नाही झालं तर मी पुन्हा घरी येणार असं त्यांनी सांगितलं. तर सर्वजण म्हटले ठीक आहे, तुम्ही 6 महिने दोघंजण एकत्र राहून बघा, काही बदल वाटले तर तुम्ही नक्की हे करा, नाही वाटले तर पुन्हा तुम्ही घरी जा असं बैठकीमध्ये ठरलं. ज्यावेळेस बैठकीमध्ये असं ठरलं त्यानंतर मला खूप आनंद झाला की महाराजांनी माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली असं वाटलं. त्यानंतर मग आमचं सर्व जे बिराड आहे ते गावाच्या ठिकाणी गेलं, मुलांना घेऊन गेले. मुलांना छान शाळेमध्ये मी घातलं. तिथे माझं अजिबात काही वळण नव्हतं आणि शाळाही व्यवस्थित नव्हती. मुलांना चांगल्या शाळेमध्ये घातलं आणि त्यानंतर संसाराला सुरुवात झाली. महाराजांची सेवा सुरू होती. गुरुचरित्र पारायणही मी तिथे गेल्यानंतर केलं. स्वामी कृपेने मला अशी रूम मिळाली ना की तिथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती आणि जिथे जी रूम मिळाली ती अगोदर तिथे एक सेवेकरीच राहत होत्या. त्याही खूप स्वामींच्या निस्सीम भक्त होत्या. त्यांनी त्या घरामध्ये खूप सेवा केलेली होती, त्यामुळे त्या घरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी होती. आणि मग आता महाराजांचं तारक मंत्र, स्वामींचा मंत्र, स्वामीचरित्र आणि गुरुचरित्राचे 3ही पारायण स्वामींनी तिथे जाऊन माझ्याकडून करून घेतले. खूप मनापासून स्वामींनी ती सेवा माझ्याकडून करून घेतली. आणखी देखील आमचे थोडे वादविवाद होतात, पण आता ठीक आहे. 6 महिन्याचा काल देखील पलटून गेला तरी देखील आम्ही तिथेच आहोत, एकत्र आहोत आणि आनंदात आहोत. मला विश्वास आहे स्वामी महाराज सर्व काही व्यवस्थित करतील. मुलांमध्ये फार बदल झाले आहे. अगोदर मुलं खूप माघारी बोलायचे, काही बोलायचे, पण आता त्यांच्यामध्ये खूप सारे बदल झाले आहे. माझा जो मुलगा आहे तो माझ्या बाजूने आहे, कारण त्याने प्रत्येक क्षण बघितलं होतं की मी जेव्हा रडायची तेव्हा तो म्हणायचा, मम्मी तू रडू नको, मी तुझ्या सोबत आहे ना, तू रडू नको असं तो म्हणायचा. त्याने प्रत्यक्षात बघितलं आहे मी किती त्रास सहन केलेला आहे. त्यामुळे ते जरी मला आत्ता काही बोलले तर तो माझ्या बाजूने बोलतो की पप्पा तुम्ही मम्मीला काही बोलू नका, शांत राहा. कारण आता मुले जसे जसे मोठे होतात तसं मुलांना सर्व काही कळत असतं. घरात म्हणजे जे काही संस्कार पडतात ते मुलांवरती त्याचे विचार होत असतात आणि मुले तसंच अनुकरण करत असतात. मी त्याला सांगते की तू सर्व कर, पण तुझ्या वडिलांसारखा कधीही बनू नको असं मी त्याला रोज सांगत असते. आणि स्वामी भक्तांनो, स्वामींनी खूप अशक्य गोष्ट होती माझे मिस्टर तिथून निघणं, पण फक्त स्वामींच्या कृपेमुळे, स्वामींच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या सेवेमुळे माझे मिस्टर तिथून बाहेर निघले आणि आज आम्ही खूप सुखी आहोत फक्त स्वामींच्या कृपेमुळे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.